ब्लॅकमेल करून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय तर खोटे मॅरेज सर्टिफिकेट छापून लग्नही मोडलंय। हा प्रकार नगर जिल्ह्यात घडलाय। ब्लॅकमेल करून महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार केला आणि खोटे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून तिचं लग्नही मोडणाऱ्या तरुणाविरुद्ध मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलाय। मकरंद गोडगे असं आरोपीचं नाव आहे। संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात एक तरुणी शिक्षण घेत होती। इंस्टाग्रामवर तिची मकरंद गोडगे ओळख झाली। त्याचा गैरफायदा घेत त्यानं त्या तरुणीसोबत फोटो काढले, ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला। संबंधित मुलगी सुट्टीत गावी गेली असता तेथेही त्यानं त्रास दिला। सुट्टी संपल्यानंतर तरुणी पुन्हा शहरात आली। यावेळी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीच्या मामालाही त्यानं दमबाजी केली। पीडितेच्या नातेवाईकांनी हा सर्व प्रकार शहर पोलिसांना सांगितला। त्यानंतर आरोपी मकरंद गोडगे याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्याचारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पीडित तरुणीचं लग्न जमलं होतं तेव्हा आरोपीनं संबंधित वराच्या नातेवाईकांना सांगितलं की हिचे आणि माझे प्रेम संबंध आहे, आम्ही रजिस्टर लग्न केलंय। मित्रांना फोनवर रजिस्टर लग्न झाल्याचं बनावट कागदपत्र टाकून आरोपीनं पीडित मुलीचं लग्न मोडल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहिल्यानगर।